वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामदूतं
प्रेम मोहे दे जियो श्री वृंदावन गावा। अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्त वांचन कल्पतरू भगवान परमात्मा भगवंताच्या कृपेने व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली ही श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा गेल्या 4 दिवसापासून सुंदर अशी कथा या ठिकाणी चालू आहे आणि आजचा हा 5वा दिवस। 5व्या दिवसामध्ये उपस्थित असणारे सर्व कृष्ण भक्त सर्व श्रोतृ वर्ग सर्वांच्या चरणी मी प्रथम प्रणाम करते। त्याचबरोबर गोड अशी श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी चालू आहे। 4 दिवसापासून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात अगदी भावाने प्रेमाने आणि आजही त्याच भावाने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये ज्यांची उत्कृष्ट मला साथ संगत आहे असे हरिभक्तपरायण आदरणीय आमचे काकाजी महाराज त्यांच्याही चरणी प्रथम दंडवत। त्याचबरोबर हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे शरदजी महाराज त्यांच्याही चरणी दंडवत व्यक्त करते। त्याचबरोबर आमचे बाबासाहेब काका आहेत आणि आमचे सचिन भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यांचे सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी आभार आणि त्यांच्याही चरणावरती नतमस्तक। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जन्मदेत्या आई वडिलांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी आणि भगवान गोपाळ कृष्णांच्या चरणी या ठिकाणी सर्वांना प्रणाम। सर्वांच्या चरणी अगदी विनम्र भावाने नतमस्तक। बघा भागवताची कथा म्हणजे अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे आणि यामध्ये अगदी भाव ठेवून प्रेम ठेवून ही कथा तुम्हाला श्रवण करायची। 4 दिवसापासून जसा भाव ठेवून आपण कथा श्रवण ऐकत आहात पुढे सुद्धा आता 3 दिवस राहिले यामध्ये सुद्धा आपल्याला अशीच उपस्थिती ठेवून अंतःकरण शुद्ध ठेवून ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे। आपण प्रत्येक वेळेस सांगून गेलो की मूर्ती म्हणजे भगवान नाही, घर म्हणजे भगवान नाही, तर घराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे श्रीमद भागवताची कथा आहे आणि ती आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। कालच्या भागामध्ये आपण वामन भगवंताच्या अवतारापर्यंत कथा बघितली, नृसिंह भगवंताचा अवतार त्या ठिकाणी बघितला, बळीराजाची कथा त्या ठिकाणी बघितली आणि आज काल आपण रामप्रभूचा जन्म बघितल्याच्या नंतर राम अवतार त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि आज आपल्याला राजा परीक्षिती शुकदेव भगवंताला विचारत आहे की राजा भगवान तुम्ही आम्हाला रामकथा वर्णन करून सांगितली, आता तुम्ही आम्हाला कृष्ण कथा वर्णन करून सांगा। कृष्ण कथेचं चिंतन तुम्ही आम्हाला सांगा, त्यामध्ये आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे। कारण किती जरी शास्त्र निर्माण केले असेल महाराज पण भागवताचं शास्त्र जोपर्यंत निर्माण झालं नाही तोपर्यंत कुणालाच शांतता प्राप्त झाली नाही, कुणाच्या मनाला शांतता प्राप्त झाली नाही। पण सगळ्या ग्रंथाचं सार जर काय असेल तर श्रीमद भागवत आहे। सगळ्या वेदाचं सार जर काय असेल तर श्रीमद भागवत आहे। म्हणून सगळ्यात पुराणातील पुराण श्रेष्ठ पुराण म्हणजे श्रीमद भागवताचं पुराण आहे। तेच पुराण आज या ठिकाणी ज्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्ताने होते ती माता पुण्यवान आहे मैबाप। खरे सांगायचं ठरलं तर यांची जी आहे ना परिस्थिती ही शून्यातून निर्मिती आहे बघा। आपल्याला वाटतंय सहज म्हणतो आपण कार्यक्रम इकडे कोपऱ्यात ठेवला, इकडे ठेवायलाच पाहिजे होता, पण प्रत्येकाची परिस्थिती असते। प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घराजवळ कार्यक्रम झाला पाहिजे। आपल्या आईने ज्या ठिकाणी कष्ट सहन केले, आपल्या आईने ज्या ठिकाणी राबले त्या ठिकाणी काहीतरी नामचिंतन घडावं, तिच्या स्मरणार्थ काहीतरी चिंतन घडावं ही त्या पुत्राची अपेक्षा आहे। महाराज द्यावे तेवढे धन्यवाद त्या पुत्राला कमी आहे की ज्या मातेसाठी त्या पुत्राने एवढा अट्टहास केलाय। कारण आजचे पुत्र आहेत महाराज
जाणीव ठेवत नाही. किती काही गमावू द्या महाराज, पहिली गोष्ट हे कलियुग आहे आणि कलियुगाच्या काळामध्ये आज पुत्र पित्याचा वैरी झालेला आहे. काय पुत्र हा पित्याचा वैरी झालाय, पण आज या ठिकाणी असं बघायला मिळतंय की वैरी नसून आज आईच्या पुन्हा निमित्ताने, पुण्य स्मरणा निमित्ताने श्रीमद भागवताचं आयोजन त्या पुत्राने केलंय. जी संधी त्यांना प्राप्त झाली ना, संधीचं सोनं ते जीवनाचं करत आहे महाराज. आपण सुद्धा केलंच पाहिजे. काय केलं महाराज त्या आईने त्या पुत्रासाठी? तर खरं सांगायचं ठरलं ना, या लेकरांचे बाप म्हणजे वडील अगदी लहान असतानाच जगामधून निघून गेले. अगदी लहान होते त्याच वेळेस निघून गेले. आणि ज्या दिवशी बापाचं छत्र हरपलं जातंय ना माय बाप, त्या दिवशी सगळा आधार जातोय. ज्यावेळेस पोटाला भूक लागते ना, पोट रिकामं झालं की आई आठवते आणि खिशातला पैसा संपला, खिसा रिकामा झाला की बाप आठवतो. पण या पुत्रांची अपेक्षा, पुत्रांची अवस्था या ठिकाणी अशी झाली की पोटाला जरी भूक लागली तर आई नाही आणि खिसा रिकामा झाला तरी बाप नाही. म्हणजे दोन्ही छत्र हरपलेले आहेत महाराज. पण तरी देखील संकटाला भिडून, संकटावरती मात करून, संघर्ष करून आज त्या माय माऊलीने आपल्या दोन्ही लेकींना शिकवलं, आपल्या पुत्राला शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर जिल्हा परिषद सारख्या, गव्हर्नमेंट सारख्या नोकरीला त्या मातेने लावलं. सोपं नाही महाराज नोकरीला लावणं. बरं असंही नाही की फार श्रीमंत आहे आणि फार पैसा आहे, असंही नव्हतं. पण एवढं श्रीमंत जग करून दाखवलं त्या मातेने पुत्राला. एवढं श्रीमंत मन केलं. जर हात परिस्थितीने श्रीमंत नसेल, परिस्थितीने नसेल, पण मनाने एवढा श्रीमंत पुत्र जन्माला घातला की आज भागवताचं आयोजन त्या पुत्राने केलंय महाराज. माणूस पैशाने श्रीमंत नसावा, पण माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे. आणि असा पुत्र त्या मातेने घडवला महाराज. संघर्षामधून दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करून, दुसऱ्याची धुनी भांडी करून त्या मातेने त्या पुत्रांना शिकवले. पण त्याच पुत्राने मातेची जाणीव धरून जिवंतपणे जास्त सेवा करण्याची संधी प्राप्त झाली नाही, म्हणून मेल्यानंतर हा आयोजन कार्यक्रम ठेवलाय ना, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा म्हणतात. कारण प्रत्येक पुत्र असं करेल हे सांगता येत नाही. मग आहे तोपर्यंत माता पिताची सेवा करा. नाहीच काही करता आलं तर गेल्यानंतर भागवत शास्त्र जर तुम्ही केलं तर त्या माता पितांना मोक्षाच्या वाट्या मार्ग होतात, स्वर्गाच्या वाटा त्या ठिकाणी मोकळ्या होतात. जिवंतपणे जरी त्रास दिला असेल, जिवंतपणे सेवा केली नसेल, पण गेल्यानंतर सुद्धा संतांनी सांगितलं की तुम्ही जर भागवताचा आरंभ केला तर मात्र त्या जीवाला शांतता प्राप्त होऊ शकते. म्हणून या ठिकाणी सुंदर अशी भागवताचा प्रारंभ केलेला आहे. गोड असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज सुद्धा आपण काल राम अवताराची कथा बघितली. आज माणसाने काय केलं पाहिजे तर चिंतन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे महाराज? जीवन इतकं सुंदर आहे, अतिशय छान आहे, पण हे जीवन जगत असताना आपल्या हातातही आपण जीवन जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? नारी शक्ती एवढी श्रेष्ठ आहे, पण नारी शक्तीच्या सुद्धा हातामध्ये आपण जीवन कसं जगावं? सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर नारी शक्ती आहे. पण तिने जसं वागलं तसं तिचं जीवन घडेल माय बापा. कारण तुम्ही एवढं तुमच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे ना माता माऊल्यांनो, की तुम्ही गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घालताय ते तुमच्या गळ्यात घालतात, पण नाव मात्र पतीच आहे. पतीच्या नावाचं घातलं जाते. कंपाळ तुमचं आहे, पण कंपाळाला लावलेलं सिंदूर, कंपाळाला लावलेलं कुंकू मात्र नवऱ्याच्या नावाचं आहे. पाय तुमचे आहे, पण पायामध्ये घातलेलं पैंजण मात्र नवऱ्याच्या नावाचं आहे. हात तुमचे आहे, पण हातात घातलेले कंगण, हातात घातलेल्या बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या आहे. म्हणजे जीवनाचा किती त्याग आहे माझ्या स्त्रीच्या जीवनामध्ये. घरदार सर्व सोडून जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या घरी येते, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी
येत असते याचा अर्थ तिच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा त्याग आहे आणि तो त्याग सुद्धा तारुण्यातला आहे. म्हणून त्याग हा तारुण्यामध्ये शोभत असतो, बालपण हे संस्काराने शोभत असतं आणि म्हातारपण हे भजनाने शोभत असतं. म्हणून आपण भजन चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आपण नामचिंतन कधी करत नाही. तिथे गेलो तरी सुद्धा दुसरीकडे चित्त असतं. इथं आल्याच्या नंतर सुद्धा कधी कधी महाराज आपण घरच्या कुलपाला झटके देत बसतो. कुलूप लावली असेल की नाही, गाईला पाणी ठेवलं की नाही, शेतातली मोटर बंद केली की नाही. इथं शरीराने आहात पण मनाने मात्र घरी आहात. याची फलश्रुती तुम्हाला भेटणार नाही महाराज. महिला मंडळीचं सुद्धा असंच आहे. महिला मंडळ फक्त काय करतात महाराज, एका शब्दाने सगळे बिघडून टाकतात. संसार अगदी सुखात करतात पण त्यांचं तोंड मात्र हातात राहत नाही. त्याच्यामुळे सगळं विस्कळीत होते. एकदा काय झालं महाराज, दोघं नवरा बायको भांडण करत होते. संसारामध्ये जमतच नव्हतं त्यांचं. दोघं जण भांडत होते. ती एवढी वैतागली आणि नवऱ्याला म्हटली, अहो मी घरदार सांभाळू का, मुलं सांभाळू का, संसार सांभाळू का, कुणाला सांभाळू, मी काय सांभाळू, मला वैताग आलाय, मला राग आलाय, मला इथं राहायचं नाही, मला काय सांभाळू मी सांगा. तो काय म्हटला, तू काहीच सांभाळू नको, तू फक्त तुझं थोबाड सांभाळ, बाकी काही सांभाळू नको. याचा अर्थ तुम्ही सगळं जीवन व्यवस्थित जगतात हो, पण तोंड नीट नसल्यामुळे सगळ्यावरती पाणी फिरल्या जाते. तुकोबराय म्हणतात, माझी पत्नी सुद्धा अशीच होती. शास्त्र तिला कर्कशा म्हटलंय महाराज, कर्कशा पत्नी म्हटलंय. पण तुकोबरायने त्याच्यात सुद्धा समाधान मानलंय बरं का. तुकोबराय म्हणतात, बरं झालं देवा मला कर्कशा पत्नी दिली. का कर्कशा पत्नी का दिली? तू जर सुंदर पत्नी दिली असती तर तिच्या मोहामध्येच मी अडकून गेलो असतो, भजनासाठी मला वेळ राहिला नसता, माझं मन तिच्याकडे गेलं असतं देवा, तुझ्याकडे माझं मन राहिलं नसतं. म्हणून बरे झालं मला तू पत्नी कर्कशा दिली. पत्नी जगातून निघून गेली महाराज तरी सुद्धा तुकोबरायचं समाधान आहे. तुकोबराय म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. मला सांगा, तुमच्यापैकी एखाद्याची पत्नी गेली, तुम्ही जाऊ नये पण गेली, तुम्ही म्हणताल का बरं झालं? कोणीच नाही महाराज. मित्र म्हणेन या अभंगाला गायक मंडळी चाल लावू शकतील, माझ्यासारखे कीर्तनकार कथाकार फक्त याच्यावरती चिंतन मांडू शकेल, पण त्या अभंग आचरणामध्ये आणणं एवढं सोपं नाहीये. तो अभंग माझ्या तुकोबरायांना शोभेल की बरे झाले देवा, निघाले दिवाळे, अधिकार संपन्न तुकोबर आहेत महाराज. म्हणून आपण जीवन नारी शक्तीने जगत असताना एवढं श्रेष्ठ जगावं की जात जरी असतो आपण रस्त्याने तर कोणी जर वाईट बोलत असेल तर त्यांनी म्हटलं पाहिजे, अरे शांत बस, बहिणी आलाय नंतर बोलू. एवढं श्रेष्ठ जीवन आपलं असलं पाहिजे. ते आपल्या हातात नाही महाराज कसं जगावं. पण माणूस माणसामध्ये राहिला नाही, माणूस विचाराने बदलून गेलाय. एका ठिकाणी बसताय पण एकमेकाला विचार देत नाही, एकमेकाचे विचार एकमेकाला आपण घेत नाही. का तर माणुसकी बदलून गेली महाराज. जुन्या काळचे लोक एकमेकात बसत होते, एकमेकांना सांगत होते, एकमेकांचं ऐकत होते. पण आज आपलं मनोरंजनाचं साधन मोबाईल होऊन बसले महाराज. मोबाईल असा आहे की माणूस बोलतच नाही कोणाकोणाशीच. एका घरात बसतात, नवरा मेसेज करतो पुढच्या घरातून मागच्या घरात, मला पाणी घेऊन ये. ती मागून मेसेज करते, मी हाताला मेहंदी लावली आहे, तुम्हीही प्या, मलाही घेऊन या. हा म्हणतो इट्स ओके बॉस, विषय संपला महाराज. मला सांगा, जर घरामध्ये जर एकमेकाचे विचार आपण एकमेकाचे घेत नाहीये, जर तुम्ही पाणी आणण्यासाठी मोबाईलचा वापर करत असेल तर विचारांची देवाणघेवाण कधी होणार आहे? याच्यासाठी महाराज म्हणतात, माणसं हे माणसात आले पाहिजे. माणसं हे कलियुगाचं वार आहे. त्या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये आपण भरकटून नाही जाता तर आपण एकत्रित आलो पाहिजे. गोड वर्णन केलंय बघा. माणसा
कधी कधी नवऱ्याने सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे आणि कधी कधी बायकोने सुद्धा नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. कधी कधी गुरु जर शिष्याला चांगलं सांगत असेल तर शिष्याने गुरुचं ऐकलं पाहिजे आणि गुरुने कधी कधी शिष्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर शिक्षकाने विद्यार्थ्याचं ऐकलं पाहिजे, चांगलं असेल तर विद्यार्थ्याने शिक्षकाचं ऐकलं पाहिजे आणि तर शिक्षकाने देखील विद्यार्थ्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं असेल भावाने बहिणीचं ऐकलं पाहिजे, चांगलं असेल तर बहिणीने भावाचं ऐकलं पाहिजे आणि नाहीच जमलं तर आपण भगवंताचं आणि संतांनी सांगितलेलं मात्र जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. संत जे सांगेल ते तुम्ही आम्ही ऐकलं पाहिजे. महाराज भगवान परमात्म्याला म्हणत जा, भगवान परमात्म्याला सांगत जा, देवा हे जे चाललंय ना हे फक्त तुझ्याच कृपेमुळे चाललंय. हे सगळं जे आहे ना हे फक्त तुझ्या कृपेनेच चालू आहे. आणि त्यांना म्हणत जा, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा, देवा तुझ्याच कृपेने माझं चालू आहे. मग तुम्ही शिवाला मानत असाल शिवाला म्हणा, तुम्ही देवाला मानत असाल देवीला मानत असाल देवीला म्हणा, देवी तुझ्याच मुळे सगळं काही चालू आहे. तुम्ही जनार्दन स्वामींना मानत असाल स्वामींना म्हणा, स्वामी जे चालू आहे ना तुझ्याच मुळे चालू आहे. तुम्ही जर समर्थांना मानत असाल समर्थांना म्हणा, स्वामी तुझ्याच कृपेमुळे सगळं चालू आहे आणि पुढे सुद्धा तुलाच चालवायचं आहे. सगळं त्याच्यावरती सोपवा महाराज, तो तुमचं सगळं काही संकट निरसन करेल. सगळी काळजी तुमची त्यालाच आहे म्हणून त्याचं स्मरण करा. राजा सुद्धा तेच करतोय. राजा सुद्धा उद्धाराचं साधन बघतोय. मला कोण काय सांगेल, माझा जीवनाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी तो प्रश्न करतोय. प्रश्नावर प्रश्न राजांना विचारतोय, शुकदेवांना विचारतोय, माझा उद्धार कशाने होणार, माझा उद्धार कशाने होणार. शुकदेव भगवान सांगताय तू चिंता करू नको,
तुझ्या सगळ्या प्रश्नाचं निरसन मी करतो, सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुला देणार आहे. त्यावेळेस राजा विचारतोय, महाराज आता तुम्ही आम्हाला राम अवताराची कथा वर्णन करून सांगितली. रावणाचा वध करण्याकरिता रामप्रभूंनी अवतार घेतला, तो अवतार तुम्ही मला सांगितला. पण आता ज्या भक्तीने, ज्या स्मरणाने माझं कल्याण होणार आहे, ज्या चिंतनाने माझा उद्धार होणार आहे, असा परमात्म्याचा अवतार गोपाल कृष्ण भगवंताचा, त्या श्रीकृष्ण परमात्म्याची कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. राजाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान सांगताय, शुकदेव भगवान बोलताय, अरे राजा, तुला जीवनाचा उद्धार करायचा आहे ना, तुझ्या जन्माचं कल्याण करायचं असेल ना, तर मी तुला श्रीकृष्ण परमात्म्याची कथा वर्णन करून सांगतो. तू शांत चित्ताने ऐक. आता कानात सर्वांगाचे कान करून तू श्रीमद भागवताची कथा श्रवण कर. मी जे सांगतोय ते प्रेमाने तू ऐक, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रेमाने ऐका. कारण त्यांचा उद्धार 7 दिवसामध्ये झाला, आपला सुद्धा क्षणात उद्धार होईल. पण सांगणारा शुकदेव भगवंतासारखा असावा आणि ऐकणारा श्रोता राजा परीक्षिती सारखा असावा, तेव्हा त्याची फलश्रुती होते. महाराज क्षणभर जरी चित्त इकडे तिकडे गेलं तर त्याचं फल प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी राजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शुकदेव भगवान देत आहे. राजा, पृथ्वीवरती एवढा अन्याय झालाय, पृथ्वीवरती एवढे दैत्य मारले गेलेले आहे, पृथ्वीवरती एवढा मोठा ऋषींचा त्या ठिकाणी वाटोळ करता येत याग त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी दैत्य फार मारले, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, गाढाने सुरवर सांगू आले. गाढाने घेऊन भगवान परमात्म्याकडे जाते आणि परमात्म्याला सांगताय, भगवान पृथ्वीवरती एवढे दैत्य मारले, काय करावं, आम्हाला काही कळत नाही. आता तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा, तुम्हीच काहीतरी करू शकता. भगवंताकडे हात जोडले, भगवंताला विनंती करीत आहे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशे जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. वत्सरूपी पृथ्वी भगवंताकडे जाते आणि सांगते, आता तुम्हीच काहीतरी करा, तुम्हालाच आता अवतार घ्यावा लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे. त्यावेळेस बुडाला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. आता आम्हाला हा भार सोसवत नाहीये, आता फार अन्याय अत्याचार झालाय, आता तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीसे झाले ओझे त्यांचे, दिधलाचे त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजती देवा कोणी एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. त्यावेळेस ब्रह्म इंद्र बरोबरी शिव चाली येणे सर्व क्षराब्दीसी. नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे. त्यावेळेस स्तुती करत आहे, त्यावेळेस सगळ्यांना विनंती करत आहे की हे माधवा, हे मधुसूदना, हे परमात्मा, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे, तुलाच अवतार त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ज्यावेळेस कंस भगवान, कंस होता महाराज आणि कंस राजा त्या ठिकाणी आहे आणि कंसाला आता त्याची बहीण उपवार झालेली आहे, बहिणीचं लग्न करायचं आहे आणि लग्न करायचं असताना कुणाला द्यावी बहीण, कुणाला द्यावी बहीण, तर वसुदेव त्या ठिकाणी निवडले गेले. वसुदेव आणि देवकीचं लग्न त्या ठिकाणी लावलं गेलं, लग्न झालं आणि वरात निघाली आणि वरातीमध्ये आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, ज्या मुलीचे, ज्या बहिणीची एवढ्या मोठ्या आनंदात तू वरात काढत आहे ना, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे, तुझा वध करणार आहे, तुझा वध करणार आहे. आकाशवाणी झाली महाराज आणि आकाशवाणी कानावर ऐकल्या बरोबर आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी नका करू. आकाशाची वाणी झाली, आकाशवाणी झाल्याबरोबर कंसाचं हृदय थरथर थरथर कापत आहे. आता माझा वैरी जन्माला येणार आहे, आता माझं मरण निश्चित आहे, मला त्यावेळेस काय करावं, काय करावं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केलं महाराज,
रोहिणी उदरी शेष बळीभद्र यादव समग्र भावी तुम्ही. त्यावेळेस शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. लक्ष्मणाला म्हणजे शेषाला परमात्मा आज्ञा करत आहे, शेषा आपल्याला आता अवतार घ्यायचा आहे, आता पृथ्वीवरती आपल्याला जायचं आहे. शेष भगवान म्हणताय, भगवान आता मी येणार नाही, माझी कॅपॅसिटी नाही आहे आता. का नाही रे? कारण मागच्या जन्मामध्ये तुम्ही मोठे झालात, मी लहान झालो. 14 वर्ष मी तुमच्या सोबत राहिलो, 14 वर्ष मी उपवास केलाय, अरण्यामध्ये मी सगळं त्याग सोसलाय, सगळं त्रास त्या ठिकाणी मी सोसलाय. तुम्ही मोठे झाला, मी लहान झालो, मला आता यायचं नाही. भगवान हसायला लागले. भगवान हसताय आणि हसताय आणि म्हणताय, अरे तुला असं वाटतंय का? तर एक काम कर, तू मोठा हो, मी लहान होतो. तू मोठा हो, मी तुझी आज्ञा पाळीन. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, आता तू होईल गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी. देवकी उदरी रहावे जाऊन, मायेसी मागून पाठवितो. त्यावेळेस तुम्ही जा, मी माईला मागून पाठवतोय. त्यावेळेस महाराज माया मागून पाठवली. योग माया तुझ काढील तिथून, घालून नेईन गोकुळासी. लक्ष्मी सांगिते भारुषी केशी, कौंडण्यपुराची जावे तुम्ही. नामा म्हणे ऐसा करोनी विचार, द्यावया अवतार सवे दोन्ही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतार घेणार आहे. आणि इकडं काय झालं महाराज? वसुदेव देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी झाली आणि आकाशाची वाणी झाल्याबरोबर आकाशाची वाणी सांगत तसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. कारण हे अभंग म्हटल्याशिवाय कळत नाही बरं का. तुम्हाला भाव कळत असेल ना? एवढे श्रेष्ठ गोड लिहून ठेवले महाराज. कारण हे अभंग म्हटल्याशिवाय समाजालाही कळत नाही आणि आम्हालाही समाधान होत नाही. हे सांगावाच लागतात, तेव्हा भगवंताचा अवतार त्या ठिकाणी होत असतो. गोड असं सांगितलं गेलं आणि सांगितलं, आठवा इचा पुत्र वरील तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला. त्यावेळेस काय केलं महाराज? हातामध्ये खडग घेतला, हातामध्ये खडग घेतला आणि मारायला धावला. का? हिचा 8वा मुलगा मारणार आहे ना, तर हिलाच ठेवायचं नाही म्हटले. त्यावेळेस भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे. त्यावेळेस गर्भामध्ये भगवान परमात्मा आहे, हातामध्ये खडग घेतला, खडग घेऊन मारायला धावला. पण वसुदेवाने हात धरला. हात धरल्याबरोबर सांगितलं, काय? अरे कंसा, हिला का मारतोस? अरे हिचा 8वा पुत्र जर तुला मारणार असेल तर हिला मारून उपयोग काय? ब्रह्महत्येचं पातक डोक्यावर कशासाठी घेतोय? ब्रह्महत्या ही साधी सोपी नाही, कुठं फेडणार नाहीत हे पाप. तिला मारू नको. एक काम कर, आम्हा दोघांना बंदी खाण्यामध्ये ठेव. आणि बंदी खाण्यात ठेवल्यात त्याच्यानंतर मला तिच्या पोटी जे पुत्र जन्माला येतील मी तुला आणून देईल. 6ही पुत्र मी तुला आणून देईल, जेही पुत्र होईल ते मी तुला आणून देईल. सांगितल्याच्या बरोबर मान्य झालं महाराज. मान्य झाल्याच्या नंतर दोघांना त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये ठेवण्यात आले. दोघांना बंदी शाळेमध्ये ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर कळीचे नारद त्या ठिकाणी येतात. पहिला मुलगा झाला आणि पहिला मुलगा झाल्याच्या नंतर वसुदेवाने त्या ठिकाणी कंसाच्या हातामध्ये नेऊन दिलाय. आणि कंसाच्या हातात दिल्याच्या नंतर इकडे मात्र नारदाला बातमी कळाली आणि कळीचे नारद त्या ठिकाणी येऊन पोहोचले. नारद महर्षी सांगताय, पुण्य धारावया भूते देव ऋषी, वधी बाळकाचे ठेवू नको. नारद महर्षी उपदेश करून गेले, अरे मूर्खा, अरे पुण्य धारावया भेटे देव ऋषी. नारद महर्षी येताना सांगताय, वेड्यासारखं करू नकोस. तुला जरी 8वा पुत्र मारणार असेल, हा जरी पहिला असेल, पण खालून जर मोडला तर हा सुद्धा 8वा भरू शकतो. याला ठेवू नको, याला मारून टाक. पुन्हा परत दिलेला पुत्र वापस आणण्यासाठी सांगितला. हातामध्ये घेतला, गर 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 फिरवतोय, गर 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 फिरवला आणि धाड दिशेने त्याच्या डोकं खाली आपटलं महाराज. आणि आपटून तो पहिला पुत्र मारला गेला. दुसरा पुत्र झाला, दुसरा पुत्र आणून दिला. दुसरा पुत्र सुद्धा त्या ठिकाणी कंसाने मारून टाकला. तिसरा झाला, चौथा झाला, 5वा, 6वा असे
6 पुत्र त्या ठिकाणी मारले गेले आणि 6 मारल्याच्या 7वी योगमाया होती. योगमाया रोहिणी उदरी नेऊन घातली आणि 8वा जो भगवान होता महाराज, जगाचा मालक परमात्मा अवतार घेणार होता. तुमच्या आमच्यासारखा अवतार घेणार नव्हता. काही वातावरण झालं असेल महाराज त्या ठिकाणी. कारागृहामध्ये भगवान आहेत आणि भगवान आहेच्या नंतर त्या ठिकाणी देवकी मातेचं तेज एवढं चमकू लागलं. देवकी मातेच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद होऊ लागला. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकी मातेचं तेज जसं जसं वाढू लागलं ना, तसं तसं कंसाचं हृदय थरथर थरथर कापायला लागलं. का? माझा मारणारा मला जन्माला येणार आहे, माझा वध करणारा या ठिकाणी जन्माला येणार आहे. त्यासाठी त्याचं हृदय असं थरथर कापत होतं. का थरथर कापत होतं? ब्रह्मांड नायक येणार होता महाराज. तो काही साधा सुद्धा नव्हता. त्यावेळेस महाराज काय झालं, त्या ठिकाणी गर्भस्थिती होऊ लागली. भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. गर्भामध्ये यातना होऊ लागला आणि तेज जसं जसं वाढू लागलं, जसं जसं वाढू लागलं. आणि त्यावेळेस भगवान परमात्माने कंठी कौस्तुभमणी असणारा, तेजा सूर्यासारखा तेज असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. आणि गोड असं त्या ठिकाणी वातावरण आहे. आणि त्या वातावरणामध्ये दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. शुकाचार्य परीक्षितला सांगते बुधवार आहे, रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळ. जयाचा हा वंश तयासी आनंद, माझ्या कुळी गोविंद अवतरला. अयोनी संभव नोहे हा काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आले आहेत. आणि त्यावेळेस अवताराला आल्याच्या नंतर सुंदर असं वातावरण आहे. आणि त्या ठिकाणी सर्वजण जय जयकार करत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलिए शुकदेव भगवान की जय, राणी सरकार की जय। खुल गए सारे वो ताले, ओ क्या बात हो गई। खुल गए सारे वो ताले, ओ क्या बात हो गई। जब से जन्म जब से जन्मे कन्हैया, ओ क्या बात हो गई। जब से जन्मे कन्हैया, ओ क्या बात हो गई। जब से जन्मे कन्हैया, ओ क्या बात हो गई। जब से जन्मे कन्हैया, ओ क्या बात हो गई। जब से जन्मे कन्हैया, जब से जन्मे
त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. नामयाचा स्वामी प्रगटला, परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत. आणि त्यावेळेस देवकी माता भगवान परमात्म्याला म्हणते, अरे बाळ कृष्णा, अरे तू मला प्राप्त व्हावा, मला पुत्र प्राप्त व्हावा, यासाठी मी कितीतरी जन्माचं पुण्य प्राप्त केलं. तुझी आई होण्यासाठी, हे सद्भाग्य प्राप्त करण्यासाठी मी तपश्चर्या केली. तू 8 वर्षाची मूर्ती होऊन या ठिकाणी जन्माला आलाय. तुला लोक माझा पुत्र म्हणेल कसं? लोक म्हणणार नाही की तो माझा पुत्र आहे. अरे तू छोटा हो, तू लहान हो, तर बाकीच्यांना कळेल की तो माझा पुत्र आहे. तू तर 8 वर्षाची मूर्ती होऊन आलास, कसं जमायचं? त्यावेळेस लेकरू रडतही म्हणायचा. प्रेम दाटून आलं, वसुदेवालाही कळालं काय करावं. त्यावेळेस भगवान परमात्मा लहान होत आहे आणि पुन्हा गर्भामध्ये प्रवेश करत आहे. देवदेवतांना कळालंय आणि देवदेवता त्या गर्भावरती गर्भस्तुती करत आहे, पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करत आहे आणि स्वागत करत आहे. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम Bye.
नाच